वेलकम बॅक टू माय व्लॉग। तर आज आपण बनवणार आहोत मटन पुलाव। तर इथे गरम मसाला घेतलेला आहे, दालचिनी, काली मिरी, भरपूर असा कांदा घेतलेला आहे, मटन शिजवून घेतलेला आहे, साईडला टमॅटो घेतलेत आणि आता आपण याला फोडणी मारायला घेऊया आणि त्याआधी आपण गरम पाणी करायला ठेवूया। भात पण म्हणजे तांदूळ जे आहेत ते आपल्याला भिजत ठेवायचे। मग तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले आहेत ते ॲड करून द्यायचे गरम तेलामध्ये। त्याच्यानंतर ते झाले की आपण कांदा ॲड करायचा सर्व। इथे आम्ही 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत आणि आम्ही तांदूळ घेतलेले आहेत जेमतेम 3-3.5 ग्लास। आणि इथे जाडा मीठ आम्ही थोडासा टाकलेला आहे, कारण का बारीक मीठला खूप हे लागेल म्हणून थोडासा जाडा मीठ टाकायचा, म्हणजे तो स्वाद पटकन येतो आणि कांदा हा पटकन लाल होतो मीठ टाकल्यानंतर। त्याच्यानंतर लाल तिखट आणि हिरव्या पुलाव करणार आहेत हिरव्या मिरचीमध्ये, तर थोडीशी कोथिंबीर आणि मिरची, हिरवी मिरची वाटून ती ॲड करायची फोडणीला। त्यानंतर राईस टाकायचा आणि मस्त अशी एक उकळ येऊन द्यायची आणि पाणी कमी पडलं, मीठ कमी पडलं तर तुम्ही ॲड करू शकता वरतून आणि परत याला एक दम द्यायचा। आणि आपली ही पुलाव अशी झटपट रेडी झालेली आहे आणि साईडला कोशिंबीर तर खूप भारी होती ही, टेस्टला पण खूप भारी झाली, दिसायला पण मटन पुलाव किती छान दिसतोय बघा। तुम्ही पण ह्याला नक्की ट्राय करा घरी आणि मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठली बघायला आवडेल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे आवडत आहेत। चला बाय बाय, एन्जॉय द रेसिपी।